Hey everyone, welcome to this 8th video of our series of tenses. जिथे आज आपण शिकणार आहोत present perfect tense. So what is that? Let's have a look. Present perfect tense is also very simple. Let's have a look. For that I have written something on our board. मी काहीतरी लिहिलंय बोर्ड वरती. काय आहे हे? काय आठवलं का? शाळेचे दिवस. शाळेमध्ये आपल्याला सांगायचे ना क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. हे सगळे क्रियापद आणि त्यांचे पहिले, दुसरे, तिसरे रूप मी लिहिलेले आहेत. सो फर्स्ट मी काही ऍक्शन्स लिहिलेले आहेत, काही वर्ब्स लिहिलेले आहेत, जसं गो, ईट, राईट, टेल, प्ले, सी, टीच. राईट, मी काही ऍक्शन्स लिहिलेले आहेत, त्यांचेच मी इथे पास्ट फॉर्म्स लिहिलेले आहेत. पास्ट फॉर्म्स म्हणजे गो म्हणजे काय, तर गो म्हणजे जातो. राईट, आय गो टू स्कूल, आय गो टू वर्क, आय गो टू द ऑफिस ॲट 10 AM. मी शाळेत जातो, मी कामाला जातो, मी ऑफिसला 10 वाजता जातो. राईट, मी 1 वाजता जेवतो. ईट मीन्स जेवतो. आय ईट ॲट 1 और आय ईट लंच ॲट 1 PM. मी पुस्तकं लिहितो. आय राईट बुक्स, ही राईट्स एसेस, ही राईट्स स्टोरीज. टेल म्हणजे सांगतो. राईट, जातो, जेवतो, लिहितो, सांगतो. प्ले म्हणजे खेळतो. सी म्हणजे पाहतो, बघतो. टीच शिकवतो. रीड वाचतो. राईट, आणि हे त्याचे पास्ट टेन्स आहेत. जातोचा पास्ट टेन्स काय, गेला. वेंट म्हणजे गेला. एट म्हणजे खाल्लं किंवा खाल्लेलं होतं चालेल, किंवा गेलेलं होतं का. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बोलायचं माझे आजोबा दिल्लीला गेले होते 1970 साली. माय ग्रँडफादर वेंट टू दिल्ली इन 1970. गेलेले होते. राईट, वेंट. खाल्लेलं, त्यांनी तिथे हे खाल्लं होतं, काय म्हणतात, लेट्स से छोले भटुरे. माय ग्रँडफादर वेंट टू दिल्ली इन 1970 अँड ही एट छोले भटुरे. आपण सगळे शिकलेलो आहेत 4th व्हिडिओ मध्ये या सिरीज मधला. आपण हा टेन्स शिकलेलो आहे, तर तुम्ही तो बघू शकता जर तुम्ही बघितलं नसेल. रोट म्हणजे लिहिलं. टोल्ड म्हणजे सांगितलं. प्लेड म्हणजे खेळलो किंवा खेळली, खेळला. सॉ म्हणजे बघितलं, पाहिलं. अरे मी तुला मार्केटमध्ये पाहिलं, आय सॉ यू इन द मार्केट. टॉट, सॉरी, टॉट म्हणजे आय थॉट, मी थॉट लिहिलंय की काय, दिस इज टॉट. शिकवलं. रेड म्हणजे वाचलं. बघा स्पेलिंग इज द सेम. रीड, रेड, बट दिस इज रेड. यू कॅन सी द कलर एज वेल. रेड, याला रेड म्हणतात. मी वाचलं. आय रेड सो मेनी बुक्स. वाचलं, लिहिलं, खेळलो. राईट, जातो, गेला. जेवतो किंवा खातो, खाल्लं. जेवतो, जेवलो. लिहितो, लिहिलं. सांगतो, सांगितलं. खेळतो, खेळलो. पाहतो, पाहिलं. शिकवतो, शिकवलं. वाचतो, वाचलं. राईट, आणि तसंच इथे थर्ड फॉर्म आहे. तर या थर्ड फॉर्मचा काय मिनिंग आहे, याचा काय अर्थ आहे, तर याचा अर्थ काय आहे, आय डोंट नो व्हॉट यू सेड. लेट सी. याचा अर्थ आहे गेलेला आहे. नाही का आपण बोलतो अरे गेलेली केस आहे, ही इज गॉन केस. गेलेला, माझे हँडरायटिंग, गेलेला आहे. इटन मीन्स ईट, एट, इटन. राईट, रोट, रिटन. टेल, टोल्ड, टोल्ड. प्ले, प्लेड, प्लेड. सी, सॉ, सीन. टीच, टॉट, टॉट. रीड, रेड, रेड. याचा थर्ड फॉर्मचा अर्थ काय, केलेला आहे. खाल्लेलं आहे, कसं बोलणार, खाल्लेलं आहे. लिहिलेलं आहे. टोल्ड म्हणजे सांगितलेलं आहे. प्लेड, खेळलेलो किंवा खेळलेला आहे. खेळलेलो आहे किंवा तो खेळलेला आहे, ती खेळलेली आहे. बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. टॉट म्हणजे शिकवलेला आहे. हा टॉपिक शिकवलेला आहे. शिक्षक म्हणत असतील ना तुमचे, हा टॉपिक ऑलरेडी शिकवलेला आहे. शिकवलेलं आहे, शिकवलेला आहे.
रेड म्हणजे वाचलेलं आहे. हँडरायटिंग बघा म्हणजे. ओके, नो वरीज. जातो गेला गेलेला आहे. जेवतो खाल्लं कसं आहे, जेवलो किंवा खातो खाल्लं खाल्लेलं आहे. लिहितो लिहिलं लिहिलेलं आहे. सांगतो सांगितलं सांगितलेलं आहे. हे सगळे आहेत आपले थर्ड फॉर्म. आणि जेव्हा आपल्याला असं बोलायचं असतं की तो गेलेला आहे, त्यावेळेस आपण किंवा त्याने खाल्लेलं आहे, त्यावेळेस आपण हे फॉर्म्स वापरतो, थर्ड फॉर्म. ओके, तर तुम्ही कसं म्हणणार जर मला प्रश्न विचारायचा झाला, अरे कधी तुम्ही हैदराबादी बिर्याणी खाल्ली आहे का? हो, मी खाल्लेली आहे. जास्त कौतुक नका करू त्याचं. अरे तो पिक्चर बघितला का पुष्पा? त्याच्यामध्ये एक हिरो असतो, तो मारतो सगळ्यांना, अशी दाढी असते त्याची माझ्यासारखी. बघितलाय का? हो, नका पकव, आम्ही तो पिक्चर पाहिलेला आहे. कसं बोलणार? जर असे सेंटेन्स बोलायचे झाले तर मोस्टली स्टुडंट्स असं लिहितात, आय इटन, राईट? आय इटन दॅट बिर्याणी, व्हॉट एव्हर दॅट, हैदराबादी व्हॉट एव्हर, मी ती बिर्याणी खाल्लेली आहे. किंवा तो पिक्चर बघितलेला आहे, नका सांगू, आय सीन दॅट मूवी, राईट? वी आर युझिंग दिस थर्ड फॉर्म, करेक्ट? बट नो, दिस सेंटेन्सेस आर नॉट करेक्ट. जर तुम्हाला करेक्ट करायचे असेल, जेव्हा ही तुम्हाला हा थर्ड फॉर्म यूज करायचा असेल, त्यावेळेस वी ऑलवेज यूज हॅव किंवा हॅज ॲज पर देअर सब्जेक्ट. जर प्लुरल सब्जेक्ट आहे तर हॅव, सिंग्युलर सब्जेक्ट ही शी इट एनी नेम असेल तर हॅज, आय व्ही यू दे जास्त लोक असतील तर हॅव आपण यूज करतो. अंडरस्टँड? असं कसं वाटतंय? एकदम सुकं सुकं ड्राय ड्राय नाही वाटत हे सेंटेन्स? तर याला ओलं कसं करायचं? आय मीन प्रॉपर कसं बनवायचं? आय हॅव इटन दॅट बिर्याणी, मी ती बिर्याणी खाल्लेली आहे. मी हे काय लिहिलंय मी, बापरे, मूवी, मी ती मूवी पाहिलेली आहे. कसं बोलणार? आय हॅव सीन दॅट मूवी, आय हॅव सीन पुष्पा. डोंट टेल मी द स्टोरी, ओके? आणि जर तुम्हाला बोलायचं की त्याने बघितलाय तो पिक्चर, समजा तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला मी पकवायला लागलो, अरे तो पिक्चर एवढा भारी, असं आहे तसं आहे, नका सांगू सर, बघितलाय काय तुम्ही पण. कसं बोलणार? ही हॅज सीन, हॅव आणि हॅज दे आर सेम, फक्त सब्जेक्ट नुसार चेंज होतात, बाकी काहीच फरक नाही. ही हॅज सीन दॅट मूवी, राईट? किंवा त्याने 25 पुस्तकं लिहिलेले आहेत. एक रायटर आहे सेथ गोडिन, 25 नाही 22 लिहिलेले आहेत. सेथ इज वन ऑफ माय फेवरेट रायटर्स. सेथ हॅज रिटन 22 बुक्स सो फार, आतापर्यंत, राईट? आतापर्यंत त्याने 25 बुक्स लिहिलेले आहेत. रोहित शर्मा 250 समथिंग 250 वन डे मॅचेस खेळलेला आहे. कसं बोलणार? हॅव वापरणार की हॅज वापरणार? येस, रोहित शर्मा हॅज प्लेड 250 ODI मॅचेस, वन डे मॅचेस. आम्ही हजारो पिक्चर्स बघितलेले आहेत, हजारो मूवीज बघितलेल्या आहेत. वी हॅव वॉच्ड और वी हॅव सीन थाउजंड्स ऑफ मूवीज. त्याने शेकडो पुस्तकं वाचलेली आहेत. माझा मित्र आहे, एकदम अभ्यासू किडा आहे तो, खूप पुस्तकं वाचतो. कसं बोलणार? ही हॅज रेड hundreds of books, he has read many books, right? किंवा वेर इज युअर फादर, मी भेटायला आलो तुमच्या वडिलांना, समजा तुम्ही अभ्यास नाही करत, कहा है आपके आपके पिताजी? अरे पिताजी मार्केट गए हैं, माझे पप्पा मार्केटला गेलेले आहेत. कसं बोलणार? माय फादर हॅज गॉन टू द मार्केट, माझे पप्पा मार्केटला गेलेले आहेत, अजून आलेले नाही आहेत. गेले होते वेंट, गेलेले आहेत इन दिस प्रेझेंट टाइम, राईट? इटन सेम. आता जर तेच आहे, जर तुम्ही बोलला आय टोल्ड हिम, आय टोल्ड हिम, आणि आय हॅव, यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये असं देखील म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन आहे हे. आय हॅवचा हॅव पूर्ण नाही लिहित, इथे अपॉस्ट्रॉफी देऊन VE, ॲव, बोलताना पण ॲव,
रिअल इंग्लिश मध्ये इफ यू लिसन टू नेटिव्ह स्पीकर्स, दे डोंट स्पीक आय हॅव रेड दीज मेनी बुक्स. नो, दे जस्ट से I've read. Okay, he has ला he has याचं शॉर्ट फॉर्म असं लिहितात, he has. We have, we've. You have, you have. Okay, they have, they have. So I've told him. आता याच्यामध्ये तुम्हाला एक काय डिफरन्स वाटतो याच्यात? आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितलं. आय हॅव टोल्ड हिम, मी त्याला सांगितलेलं आहे. इथे यू कॅन ऑल्सो यूज द वर्ड ऑलरेडी. मी त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे, किंवा मी त्याला जस्ट सांगितलंय रे, तरी पण कसं काय त्यांनी असं केलं? यू कॅन यूज ऑलरेडी ऑर जस्ट. आय हॅव ऑलरेडी टोल्ड हिम, आय हॅव जस्ट टोल्ड हिम. आणि या टेन्स सोबत जे आपण हे यूज करतो ना, याच्यासोबत वी नेव्हर मेन्शन टाइम. वी नेव्हर मेन्शन टाइम. इफ यू वॉन्ट टू मेन्शन टाइम, mention the time, we should use these. We should use the second form. For example, I told him last night. काल रात्रीच मी त्याला सांगितलं होतं, किंवा काल रात्रीच मी त्याला सांगितलं. मी त्याला मागच्या वर्षीच सांगितलं. I told him last year. मी त्याला जानेवारी मध्ये सांगितलं. I told him in January. मी त्याला 2005 साली सांगितलेलं, अजून त्याने ते काम नाही केलं, बँकेत अकाउंट नाही उघडलं. I told him in 2005. I told him that युअर लाईफ विल बी हार्डर. त्याला सांगितलं होतं मी, तुझं आयुष्य कठीण होऊन जाईल जर तू अकाउंट नाही काढलं तर. याच्यासोबत टाइम येईल, पण हा जो टेन्स आहे याच्यासोबत टाइम मेन्शन होत नाही. फार फार तर आपण बिफोर यूज करतो. आता तसेच आपण अजून एक्झाम्पल्स बघूयात इन अ मिनिट. ओके, जसं की आपण बघतोय की सगळ्या सेंटेन्सेस मध्ये हॅव, हॅज आणि थर्ड फॉर्म वापरलाय. तर या टेन्सचा फॉर्म्युला आहे हॅव, हॅज अँड थर्ड फॉर्म, राईट? For example, I have written some examples on the board. You can have a look. So first example reads, my sister has already made a big cake. म्हणजे माझ्या बहिणीने ऑलरेडी एक मोठा केक बनवलेला आहे. Has and made, त्याच्यामध्ये ऑलरेडी we have used. You can also use just. My sister has just made a big cake. Why did you buy this? तू का आणला हा? माझ्या बहिणीने आत्ताच एक मोठा केक बनवलेला आहे माझ्या बर्थडे साठी. Why did you bring this cake, or why did you buy this cake? They have just, बघा have आणि थर्ड फॉर्मच्या मध्ये we have used just. They have just finished their work, म्हणजे त्यांनी आताच त्यांचं काम संपवलेलं आहे. Hurry up, the movie has started. Come on, लवकर ये, घाई कर, पिक्चर सुरू झालेला आहे. The movie has started. We have been to Kashmir. आता हा बीन जो आहे ना, इट इज लिटिल बिट कन्फ्युजिंग हिअर, कारण की जेव्हा आपण बोलतो हा बीन हा गॉन सारखा आहे. इथे मी लिहितो, आय विल ट्राय टू एक्सप्लेन. समजा जर तुम्हाला बोलायचं आहे, पप्पा कुठे आहेत तुझे? माझे पप्पा मार्केटला गेलेले आहेत ना. फादर हॅज गॉन टू द मार्केट. पण मार्केटला जाऊन आलेले आहेत, किंवा एखादा एक्सपिरियन्स त्यांनी केलेला आहे, एखाद्या जागेवर जाऊन ती जागा त्यांनी अनुभवलेली आहे आणि मग ते परत आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल दिल्लीला, आता इथेच बसलेत आणि आपण विचारतो बघा, कधी दिल्लीला गेलायस का तू? हो, मी दिल्लीला गेलोय, मी खूप वेळा गेलो आहे. जाऊन आलेलो आहे, ज्यावेळेस आपल्याला जाऊन आलेलो आहे असं बोलायचं असतं, दॅट टाइम वी यूज बीन. सो क्वेश्चन्स असं असेल की काश्मीरला गेलाय का? हो, काश्मीरला गेला आहात का तुम्ही? येस, वी हॅव बीन टू काश्मीर. आम्ही काश्मीरला जाऊन आलेलो आहे. याच्या आधीचा जो बीन होता ना, हॅव बीन, हॅज बीन, आय बीन डुईंग दिस फॉर 5 years, आय बीन टीचिंग फॉर 6 years. दिस बीन इज डिफरंट दॅन दॅट बीन. अंडरस्टँड? वी हॅव बीन टू काश्मीर. यू कॅन ऑल्सो राईट वी हॅव ऑलरेडी बीन टू काश्मीर. ओके, ऑलरेडी. और यू कॅन ऑल्सो राईट वी हॅव बीन टू काश्मीर मेनी टाइम्स. आम्ही खूप वेळा काश्मीरला गेलोय. काय सांगता तुम्ही काश्मीरचे? मेनी टाइम्स. और वी हॅव बीन टू काश्मीर 3 times, 2 times. वी हॅव बीन टू काश्मीर ओनली 1 time, राईट? एकदाच गेलेलो आहोत आम्ही. आता नेगेटिव्ह सेंटेन्सेस बघा. नेगेटिव्ह मध्ये यू कॅन यूज हॅवंट, हॅझंट, अँड यू कॅन ऑल्सो यूज नेव्हर.
हॅज नेवर किंवा हॅव नेवर, ते कसं ते पाहूयात. माय सिस्टर हॅझंट मेड एनी केक्स येट. हा एट नाहीये, येट आहे. माझ्या बहिणीने केक बनवलेला नाही आहे अजूनपर्यंत, म्हणजे कदाचित ती नंतर बनवेल. शी हॅझंट मेड एनी केक्स येट. आतापर्यंत तिने काहीच केक्स बनवलेले नाहीत, कदाचित ती नंतर फ्युचरमध्ये बनवू शकते. येट म्हणजे अजूनपर्यंत, आतापर्यंत तिने केक्स बनवलेले नाहीत. माय सिस्टर हॅज नेव्हर मेड एनी केक्स. बघा, हॅझंट म्हणजे हॅज नॉट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे हॅझंट. आणि यू कॅन ऑल्सो यूज हॅज नेव्हर, कधीच बनवलेला नाही. माय सिस्टर हॅज नेव्हर मेड एनी केक्स. शी हॅज नेव्हर मेड एनी केक्स. समजा बर्थडे पार्टीला आलात तुम्ही, बिना केक नेता. अरे मला वाटलं तुझी बहीण बनवेल, ती कशी काय बनवेल, तिने कधीच नाही बनवलाय. तिने कधी एकही केक, काय तिने पेस्ट्री पण नाही बनवली, काहीच नाही बनवलंय तिने, शिरा पण नाही बनवली. शी हॅज नेव्हर मेड एनी केक्स इन हर लाईफ. ओके, म्हणजे कधीच बनवलेला नाही आता या पॉइंट पर्यंत. यू कॅन यूज नेव्हर, यू कॅन यूज जसं तुम्हाला एम्फसिस करायचंय, ज्याच्यावरती तुम्हाला जास्त जोर द्यायचा, कधीच बनवला नाहीये, नेव्हर. अजूनपर्यंत बनवला नाही, हॅज नॉट. शी हॅज नॉट मेड एनी केक्स येट. और शी हॅज नॉट मेड द केक. अजूनपर्यंत तिने केकच नाही बनवलाय. कधी आपण कापायचं, कधी बाकीचं सेलिब्रेशन करायचं. शी हॅजंट मेड द केक येट, म्हणजे तो बर्थडेचा जो केक आहे त्यासाठी वी हॅव यूज द, राईट. शी हॅजंट मेड द केक येट. तसंच त्यांनी अजून त्यांचं काम संपलेलं नाही, अजून त्यांनी काम पण नाही संपवलंय अजूनपर्यंत. दे हॅवंट म्हणजे हॅव नॉट. दे हॅव नॉट फिनिश्ड देअर वर्क येट. दे हॅवंट फिनिश्ड देअर वर्क येट. निगेटिव्ह मध्ये देखील आपण निगेटिव्ह मध्ये देखील आपण थर्ड फॉर्मच यूज करतो, राईट. इथे काय होतं, हरी अप, द मूवी हॅज स्टार्टेड. घाई कर, पिक्चर सुरू झालेला आहे. कुठे आहे तू, अजून पनवेललाच आहे का, लवकर ये, मूवी सुरू झालेली आहे. आणि इथे काय, नो नीड टू हरी, गाय बी नको करू, आरामात ये, नाश्ता करून ये रस्त्यामध्ये. यू कॅन ईट इडली वडा अँड देन यू कॅन कम. द मूवी हॅजंट स्टार्टेड येट. अजून मूवी स्टार्ट झालेली नाही, अजून ते चंद्रयानचं दाखवत आहेत. आय अज्युम दे डोंट शो दॅट इन थिएटर्स. आय एम जस्ट मेकिंग फन ऑफ इट. ओके, अजून ते चंद्रयान लँड झालं ते दाखवत आहेत. अजून पिक्चर काय सुरू झालेला नाहीये, सो नो नीड टू हरी. वी हॅव नेव्हर बीन टू काश्मीर, म्हणजे आम्ही कधीच काश्मीरला गेलेलो नाहीये. वी हॅव नेव्हर बीन, और आय हॅव नेव्हर बीन, I've never been to the UK. I've never been to Australia. I've never been to the US. We have never been to Canada. They have never been out of नवी मुंबईच्या बाहेर पण नाही गेलेत ते. He has never been outside of बोरिवली. तो बोरिवलीच्या बाहेर पण नाही गेला. He has never been, कधीच गेलेला नाहीये. फॉर एक्झाम्पल, ते कधी इथे नाही गेलेत, आउट ऑफ इंडिया नाही गेलेत. दे हॅव नेव्हर बीन आउट ऑफ इंडिया. तिथे टू नाही लागणार. एखाद्या जागेचं नाव असेल, दे हॅव नेव्हर बीन टू लेट्स से श्रीलंका, ते श्रीलंकेला नाही गेलेत कधी. दे हॅव नेव्हर बीन टू जर्मनीला कधी नाही गेलेत. दे हॅव नेव्हर बीन टू आग्रा, ते आग्र्याला नाही गेलेत. दे हॅव नेव्हर बीन, वी हॅव नेव्हर बीन, राईट. वी हॅवंट बीन, सेम. वी हॅवंट बीन टू काश्मीर, याच्यामध्ये काय, वी हॅव नेव्हर बीन टू काश्मीर, आम्ही कधीच काश्मीरला गेलो नाहीये. वी हॅवंट बीन टू काश्मीर येट. येट म्हणजे अजूनपर्यंत नाही गेलोय. वी माइट गो इन द फ्युचर, राईट. आम्ही फ्युचरला जाऊ शकतो, अजूनपर्यंत गेलेलो नाहीये. प्लस एखादे तुम्हाला जर काम सांगतात, तुम्ही हे काम पूर्ण करून या उद्यापर्यंत, तर कसं तुम्ही बोलू शकता, अरे पण हे आम्ही कधी आधी केलं नाहीये. अकाउंट्स लोकांना हे करायला लावलं, त्यांच्या बॉस लोकांनी, अकाउंटिंग किंवा IT वाल्यांना वर्क प्रेशर आहे ना, टार्गेट वगैरे जास्त आहे. ओके, आणि कॉस्ट कटिंग चालू आहे, तर तुम्ही लॉग आउट केल्यानंतर हे साफसफाई पण करून या, ऑफिस झाडून या, सगळं जाळे वगैरे काढून या, सॅटर्डे किंवा फ्रायडे इव्हनिंगला जर बॉस म्हटलं तर. अरे आम्ही का करू, वी हॅव नेव्हर डन दॅट बिफोर. इव्हन आम्ही घरी पण नाही कधी साफसफाई केली, बॉयज बोलू शकतात. वी हॅव नेव्हर डन दॅट बिफोर, आम्ही ते कधीच केलेलं नाहीये. घरचे कधी जाळे नाही काढले, घरी कधी झाडू नाही मारला. वी हॅव नेव्हर डन दॅट बिफोर, आम्ही ते कधीच केलेलं नाही. अरे
याच्यावरती एवढी रिस्पॉन्सिबिलिटी कशी काय दिली? ही हॅज नेव्हर डन दॅट बिफोर. त्याने हे कधीच केलेलं नाहीये. ही हॅज नेव्हर डन दॅट बिफोर. राईट? सो आता आपण बघूयात क्वेश्चन्स. सो फॉर आस्किंग क्वेश्चन्स यू मस्ट यूज हॅव और हॅज ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. तुमच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला तुम्ही हॅव किंवा हॅजने सुरुवात करायची आहे. तुम्हाला सुरुवात करायची आहे. हॅव म्हणजे मराठीला काय झालं? सो एनिवे हॅव आणि हॅजने तुम्हाला सुरुवात करायची आहे क्वेश्चन्स विचारताना. आणि ते क्वेश्चन्स कसे असतील? इंटरोगेटिव्ह म्हणजेच येस नो टाईप क्वेश्चन्स असतील. केलं असेल तर हो, नसेल केलं तर नाही. फॉर एक्झाम्पल, तू कधी हे खाल्लंय का? कधी चहा चपाती खाल्ली किंवा कधी पुरणपोळी आणि हे पुरणपोळी खाल्ली आहे का? कधी इथे गेलायस का? कधी कोणत्या मोठ्या माणसाला भेटलायस का? कधी तू ट्रेक केली आहेस का? कधी केली आहे का? आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्याला टाइम माहिती नाहीये. फक्त आपल्याला आतापर्यंत त्या व्यक्तीने ती गोष्ट केलेली आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्याच्यासाठी आपण हॅव किंवा हॅजने क्वेश्चन्स बनवायचे आहेत. आणि हॅव हॅज केव्हा वापरायचा? आय, वी, यू, दे जास्त लोक असतील, मोर दॅन वन, तेव्हा हॅव. ही, शी, इट किंवा एनी नेम असेल तर हॅज. सिंगल व्यक्तीसाठी हॅज. राईट? सो हॅव यू सीन 3 इडियट्स? म्हणजे तुम्ही 3 इडियट्स पाहिलाय का आत्तापर्यंत? टिल दिस डेट, टिल दिस मोमेंट. जर तुम्ही बोललात डिड यू सी 3 इडियट्स, डिड यू वॉच 3 इडियट्स लास्ट नाईट, म्हणजे त्याचा अर्थ होईल डीड वरून जेव्हा आपण क्वेश्चन्स बनवतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की स्पेसिफिक टाइम पास्ट मध्ये, पास्ट झालेल्या मोमेंटमध्ये. फॉर एक्झाम्पल, काल रात्री जो लागला होता सेटमॅक्स वरती, तर तेव्हा तू बघितला होतास का? बघितला का 3 इडियट्स? संडेला लागला होता तेव्हा बघितला होतास का? डिड यू वॉच? पण जर तुम्ही एखाद्याला बोलतात हॅव यू सीन, हॅव यू वॉच, म्हणजे आतापर्यंत आपल्याला काही आयडिया नाहीये, काही कल्पना नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत फर्स्ट टाइम इंटरॅक्शन करताय आणि तुम्ही चांगलं तुमचं जमतंय, तुम्ही बोलायला लागलेत, अरे तो हा पिक्चर बघितलाय का तू कधी? आता आपल्याला काय माहिती त्याच्याकडे टीव्ही आहे नाही, काल रात्री बघितलाय नाही, कुठे होता तो? इथे होता, बाहेरगावी होता तो व्यक्ती. तर आपण डायरेक्ट हॅव. राईट? हॅव यू वॉच्ड 3 इडियट्स? हॅव यू सीन 3 इडियट्स? म्हणजे कधी बघितलाय का 3 इडियट्स? आपल्याला जाणून घ्यायचंय. येस असेल तर येस आय हॅव सीन इट. हो, मी बघितलाय. किंवा येस आय हॅव वॉच्ड इट. तुम्ही वॉच्ड पण बोलू शकता. यू कॅन यूज वॉच अँड सीन इंटरचेंजेबली हिअर. नो, आय हॅवंट सीन इट येट. मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. सो गाइज, हॅव यू सीन 3 इडियट्स और हॅव यू सीन मुन्ना भाई MBBS? टेल मी. Oh, how can you tell me? Here only I can speak. Have you ever fought with anyone? Have you ever fought with anyone? Meaning, कभी कुणाशी भांडणं केलेत का? कभी किसी से झगड़ा किया है क्या? लड़ाई झगड़ा किया है क्या? Yes असेल तर yes, I have fought with many people many times. No असेल तर no, I have never fought with anyone. No, I haven't fought. I haven't fought with anyone yet. अजूनपर्यंत तरी बाबा माझे भांडणं नाही झाले, बट इन फ्युचर जर झाले तर मी रेडी आहे. आता दिवाळी येते, रांगोळी वगैरे होणार आहेत भांडणं. कोणी तुमची रांगोळी पुसली तर. ओके. हॅव यू एव्हर बीन टू दुबई? एखाद्या जागेवर, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात का? तर बीन, वी यूज बीन, वी डोंट यूज गॉन, जसं मी आधी सांगितलं. Have you ever been to Paris? Have you ever been to Dubai? Have you ever been to Agra? Have you ever been to Kashmir? आणि yes असेल तर yes, I have been to Dubai. In fact, many times. I have been to Dubai many times. I have been to Thailand many times. Have you ever been to Vietnam? Yes, I have been to Vietnam. No, I haven't been to Vietnam. Haven't been, गेलेलो नाहीये. I haven't been to Vietnam yet. You can say, अजूनपर्यंत गेलो नाहीये. आणि कधीच गेलो नाहीये. नो, आय हॅव नेव्हर बीन टू व्हिएतनाम. आय हॅव नेव्हर बीन टू काश्मीर. राईट? हॅव यू एव्हर बीन टू? सो आय एम आस्किंग यू वन क्वेश्चन. हॅव यू एव्हर बीन टू गोवा? व्हेरी फेमस. हॅव दे डन देअर होमवर्क? म्हणजे त्यांचा होमवर्क केलेला आहे का? त्यांनी त्यांचा होमवर्क केलेला आहे का? हॅव दे डन देअर होमवर्क? इफ येस, येस दे हॅव डन देअर होमवर्क. नो, दे हॅवंट डन देअर होमवर्क. राईट? कोण कोण लोक आहेत ना या टेन्स मध्ये देखील डू वाले क्वेश्चन्स. डू यू गो टू दिल्ली? हॅव यू बीन टू दिल्ली? डू यू गो टू दिल्ली मीन्स तुम्ही जात असता का?
डिड यू गो टू दिल्ली मीन्स गेला होतात का, पास्ट मध्ये एक टाइम तुम्ही मेन्शन करता किंवा तुमच्या डोक्यात असतो एक टाइम. पण हॅव मध्ये तुम्हाला कल्पना नाहीये गेलेला आहात का आतापर्यंत. फॉर एक्झाम्पल, कधी तुम्ही ताजमहल पाहिलाय का? ताजमहल देखा है क्या आपने? फोटो मध्ये नाही, वॉलपेपर मध्ये नाही, रिअल मध्ये. हॅव यू सीन द ताजमहल? जर येस, व्हेरी गुड, आय हॅव सीन द ताजमहल. आणि नो असेल तर नो, आय हॅवंट सीन द ताजमहल. आणि जर लास्ट वीक फॉर एक्झाम्पल तुम्ही युपीला गेला होता, तुम्ही वृंदावन गेलात, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कानपूर, रायबरेली, लखनौ फिरत होतात, आग्र्याला पण गेलात, पण तुम्ही एवढं तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मेन्शन नाही केलं ताजमहलचं. मग लगेच मला क्युरियोसिटी असली तर मला विचारायचं, लास्ट वीक तुम्ही युपी मध्ये होतात आणि तेव्हा जर मला विचारायचं की तुम्ही ताजमहल बघितला का, तेव्हा मी हॅव वाला नाही विचारणार, मी विचारणार डिड यू सी द ताजमहल. कारण की तो टाइम आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या टाइम बद्दल बोलतोय. इट इज लिटिल बिट कन्फ्युजिंग. आय विल मेक वन व्हिडिओ हॅव आणि डिडचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी. ओके. हॅज ही एव्हर मेट अ सेलिब्रिटी? त्याच्या डीपी मध्ये अमिताभ बच्चन आहे त्याच्यासोबत. अरे तो कधी सेलिब्रिटीला भेटलाय का? तो तर असा इकडे चहा पण माझ्याकडून पैसे घेऊन पितो. तो काय सेलिब्रिटीला भेटलाय का? तो डीपी त्याचा अमिताभ बच्चन सोबतचा आहे वगैरे, कसं काय? हॅज एव्हर मेट अ सेलिब्रिटी आपण दुसऱ्याला विचारतोय त्याच्याबद्दल, तेव्हा आपण हॅज यूज करतो, राईट. येस असेल तर येस, ही हॅज मेट व्हेरी मेनी सेलिब्रिटीज बिकॉज हिज फादर इज अ स्टंटमॅन इन बॉलिवूड. आणि नो असेल तर नो, ही हॅजंट मेट एनी सेलिब्रिटीज, ही हॅज फोटोशॉप दॅट फोटो. त्याने एडिट केला फोटोशॉप वरती, ही हॅज एडिटेड दॅट फोटो, राईट. सो गाइज, हॅव यू एव्हर मेट एनी सेलिब्रिटीज? येस और नो, टेल मी. हॅज शाहरुख खान, बघा एखाद्याचं, नो, आय मिस दिस सेंटेन्स, आय एम सॉरी. हॅज शी एव्हर ट्राईड सुशी? तिने कधी सुशी ट्राय केली का? सुशी इज अ जॅपनीज डिश, इन्क्लुड्स फिश. सुशी कधी तिने खाल्ली आहे का? हॅज शी एव्हर ट्राईड महाराष्ट्रीयन पुरणपोळी? तिने महाराष्ट्रीयन पुरणपोळी ट्राय केली आहे का? हॅज शाहरुख खान एव्हर व्हिजिटेड युअर टाउन? मिनिंग शाहरुख खान कधी तुमच्या शहरात आलेला आहे का? आतापर्यंत आलाय का कधी शाहरुख खान? येस असेल तर येस, ही हॅज व्हिजिटेड. जर तुम्ही बँड्रा मध्येच राहताय तर तुम्ही बोलू शकता येस, शाहरुख खान हॅज व्हिजिटेड माय टाउन मेनी, लाईक एव्हरी डे ही विजिट्स माय टाउन. ही हॅज व्हिजिटेड माय टाउन thousands ऑफ टाइम्स. आणि जर तुम्ही कुठे दूर राहताय एखाद्या छोट्याशा गावामध्ये तर नो, शाहरुख खान, किंवा छोट्याशा शहरामध्ये राहतात आणि शाहरुख खान कधी आलेला नसेल तुमच्या शहरामध्ये, नो, शाहरुख खान हॅज नेव्हर व्हिजिटेड माय टाउन, राईट. आता इथे WH क्वेश्चन्स देखील आहेत बघा. वेअर हॅव दे गॉन? वी ऑल्सो यूज WH. आता याच्यामध्ये आपल्याला येस नो टाईपचे क्वेश्चन्स नाही पाहिजेत, आपल्याला याच्यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन्स पाहिजेत. सो व्हॉट हॅव आय रिटन हिअर? वेअर हॅव दे गॉन? ते कुठे गेलेले आहेत? दे हॅव गॉन टू द मार्केट, दे हॅव गॉन शॉपिंग, दे हॅव गॉन टू द US, दे हॅव गॉन टू स्कूल. ते शाळेत गेलेले आहेत. प्लस तुम्ही हे थोडंसं फॉर्मल होऊन जाईल, कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन तुम्ही असं पण बोलू शकता, वेअर डिड दे गो. जर तुम्हाला करंट लोकेशन माहिती करून घ्यायचे तुम्ही असं देखील बोलू शकता, पण हे फॉर्मल देखील आहे, पण हे ॲक्युरेट आहे, मोर ॲक्युरेट देन दिस. वेअर हॅव दे गॉन, पण तुम्ही हे देखील लोकांना बोलताना ऐकणार. वेअर डिड दे गो? कुठे गेलेत ते, राईट. जर गॉन विचारलं तर आन्सर मध्ये गॉन, गो विचारलं तर वेंट, राईट. दे वेंट टू डीमार्ट और दे हॅव गॉन टू डीमार्ट, वॉट एव्हर. हाउ मेनी टाइम्स हैव यू रेड दैट बुक? अरे वो बुक तूने कितने बार पढ़ी है? मैं मांग रहा हूँ कब से, दे नहीं रहा है यार तू. वही बुक 2 सालों से मैं तेरे को मांग रहा हूँ. आई हैव बीन आस्किंग यू फॉर दैट बुक फॉर 2 years, नियरली फॉर 2 years, and you haven't given it to me. अजूनपर्यंत तू दिलेली नाहीयेस मला. तर किती वेळा वाचलीस तू ती बुक? हाउ मेनी टाइम्स हैव यू रेड दैट बुक? I have read that book many times. Actually, I haven't read that book, not even a single time. I just show people that I show off with that book. Anything could be the answer, right? Yes असेल तर yes, याच्यामध्ये yes no नसतं, sorry. How many times have you read that book? I have read that book 5 times, 6 times, 2 times, only 1 time, right?
व्हॉट हॅज इट डन, त्याने काय केलंय, क्या किया उसने, व्हॉट हॅज इट डन, व्हॉट हॅज इट जस्ट डन. अरे त्यांनी वॉलेट चोरलं यार त्या माणसाचं. ही हॅज स्टोलन द वॉलेट ऑफ दॅट पर्सन. वॉलेट चोरलं गया. अँड व्हॉट हॅव यू डन, मैंने क्या किया, आय हॅवंट डन एनिथिंग, मी काहीही केलेलं नाहीये. पुलिस, यू नो व्हॉट हॅव, पुलिस तुमने क्या किया है बताओ जल्दी, व्हॉट हॅव यू डन, आय हॅवंट डन एनिथिंग. मम्मी पण बोलते व्हॉट हॅव यू डन, टेल मी, आय हॅवंट डन एनिथिंग, मी काहीही केलेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही व्हॉट्सअप मध्ये मेसेज पाठवताय किंवा सोशल मीडिया ऍप, इफ यू आर युझिंग एनी सोशल मीडिया ऍप अँड यू आर सेंडिंग अ मेसेज बट accidentally you sent that message to the wrong person. For example, पल्लवीला पाठवण्याच्या जागी पल्लवी मिसला पाठवला, कल पिक्चर चलते है क्या. सो कसं बोलणार तुम्ही, अरे यार व्हॉट हॅव आय डन, क्या किया मैंने. बट थँकफुली देर इज दिस ऑप्शन डिलीट फॉर एव्हरीवन, सो यू कॅन यूज दॅट. बट यू कॅन से काहीतरी रॉंगली टाईप केलं, अरे व्हॉट हॅव आय डन, राईट, व्हॉट हॅव आय डन, I haven't done anything, or whatever. These are just questions. Then, how long have you known each other? Meaning, तुम्ही एकमेकांना कधीपासून ओळखत आहात. I'm sorry if you have a hard time looking at this, seeing this. So the question reads, how long have you known each other? एकमेकांना तुम्ही कधीपासून ओळखत आहात. We have known each other for many years. We have known each other for 5 years. We have known each other since childhood. We have known each other since we were in 10th standard. You can answer that in any way, right? There are many ways to answer the same questions. Well, this was all from this video of present perfect tense, and I hope you have found it helpful. Thanks for watching. See you in the next one. Bye.